नमस्कार मित्रांनो, राज्यातील सर्व रेशन कार्ड धारकांसाठी, गॅस ग्राहकांसाठी, पेन्शन धारकांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजे ज्यांचे वय 60च्या पुढे आहे त्यांच्यासाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आली आहे। तुम्हाला सर्वांना आता नवीन वर्षाची मोठी भेट आता सरकारकडून दिली जाणार आहे। त्यामुळे ज्या नागरिकांकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल त्यांच्यासाठी देखील मोठी बातमी आली आहे। तसेच ज्या नागरिकांच्या घरामध्ये कोणताही गॅस सिलेंडर स्वयंपाकासाठी वापरत असाल तर तुमच्यासाठी पण अनेक भेटवस्तू आता दिल्या जाणार आहेत। तसेच तुम्ही कोणती सरकारी पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी देखील अनेक मोठे गिफ्ट आता दिले जाणार आहेत आणि सर्वात मोठे गिफ्ट म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी असणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। अत्यंत आनंदाचे मोठे गिफ्ट आता या सर्वांना सरकारकडून दिले जाणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। मित्रांनो, तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर त्यावरती सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण असे आनंदी निर्णय आता घेण्यात आले आहेत। वाढती महागाई आणि वाढती बेरोजगारीमुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला न परवडणाऱ्या वस्तू यांचे भाव गगनाला भिडलेले आहेत। हे लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने गॅस ग्राहकांसाठी, रेशन धारकांसाठी, पेन्शन धारकांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण असे आनंदी निर्णय आता घेतले आहेत। त्यामुळे तुम्हाला यामध्ये वेगवेगळे गिफ्ट मिळणार आहेत। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। अतिशय महत्त्वाचे मोठे गिफ्ट आणि आनंदायी निर्णय नवीन वर्ष म्हणजेच 1 जानेवारी 2025 पासून घेणार आहेत। त्यामुळे लक्ष देऊन बघा कोणते निर्णय आहेत। शासनाने वाढलेली महागाई लक्षात घेऊन हे मोठे निर्णय आता घेतलेले आहेत, ज्यामुळे देशातील 130 कोटी जनतेला दिलासा मिळणार आहे। रेशन धारकांसाठी, गॅस ग्राहकांसाठी, पेन्शन धारकांसाठी, सोबतच रिटायरमेंट नंतर तुम्हाला कोणत्याही माध्यमातून जर पेन्शन मिळत असेल किंवा तुमचे वय जर 60 असेल तर तुम्हाला आता महिन्याला पेन्शन दिली जाणार आहे। अशा सर्व नागरिकांना महत्त्वाचे आणि आनंदायी नियम सुद्धा लागू केले जाणार आहेत। हे आनंदाचे निर्णय महाराष्ट्र राज्यामधील नागरिकांसाठी आहे, तर तुम्हाला त्यासोबत महाराष्ट्र राज्यातील नागरिकांसाठी तर आहेच, त्यासोबत संपूर्ण भारत देशामधील 130 करोड नागरिकांना याचा भरपूर फायदा आता येणाऱ्या नवीन वर्षात होणार आहे। त्यामुळे तुम्ही ज्येष्ठ नागरिक, पेन्शनधारक, तुमच्याकडे कोणताही घरामध्ये गॅस असेल किंवा तुमच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी नियम महत्त्वाचे आहेत। आनंदाची निर्णय, तुमच्यासाठी मोठे गिफ्ट आता नवीन वर्षात मिळणार आहेत। कोणते मिळणार आहेत बघा, आता लक्ष देऊन बघा। तुम्हाला हे मोठे गिफ्ट सांगतो कोणते आहेत। तुम्ही महाराष्ट्र राज्यामधून हा व्हिडिओ पाहत असाल किंवा महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील कोणत्या जरी राज्यामधून तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असे आनंदी निर्णय आता लागू करण्यात आले आहेत। त्यामुळे आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। सोबतच यामध्ये ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे आणि गॅस सिलेंडर आहे तर आता तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखांपेक्षा कमीच असणे आवश्यक आहे। म्हणजे तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असेल तरच ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे। मित्रांनो, तुमच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असेल आणि तुमचे जर उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल तरच तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे। बघा, सर्वात महत्त्वाचे सांगतो, यामध्ये पेन्शनधारकांसाठी पूर्णपणे आनंदाची बातमी काय आहे, ते पूर्णपणे आनंदाचे निर्णय हे वेगळे असणार आहेत। तुम्हाला यामध्ये कोणतीही मर्यादा नाही। बघा, तुम्ही जर सरकारी पेन्शन घेत असाल, SBI बँकेमधून घेत असाल किंवा कोणत्याही बँकेमधून घेत असाल तर तुमच्यासाठी कोणतीही मर्यादा नाही। तुम्हाला मोठे गिफ्ट दिले जाणार आहे आणि ज्यांचे वय 60च्या पुढे आहे त्यांना खूप मोठे आता गिफ्ट असणार आहे। आता रेशन कार्डसाठी आणि गॅस ग्राहकांना सांगतोय का, तुम्हाला जर हे मोठे गिफ्ट पाहिजे असेल तर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीला नसला पाहिजे। म्हणजेच तुमच्या घरामधील कोणताही सदस्य जर एखाद्या सरकारी शाळेमध्ये शिक्षक असेल किंवा बँकेमध्ये नोकरी करत असेल तरी पण तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही। बघा, तुमच्याकडे पिवळे केशरी रेशन कार्ड आहे, तुमचं 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी पाहिजे आणि सरकारी नोकरीमध्ये कोणताही सदस्य तुमच्या नसला पाहिजे तरच आता हे मोठे लाभ तुम्हाला नवीन वर्षापासून घेता येणार आहेत। बघा कोणते लाभ असणार आहेत बघा। परंतु त्यांच्या घरामध्ये, रेशन कार्ड धारकांच्या घरामध्ये कोणी शिक्षक नसेल, सरकारी नोकरीला नसेल, पेन्शन घेत नसेल तर अशा नागरिकांसाठी आनंदाची बातमी ही आलेली आहे। आता महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे। नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे, हे सर्वांना तुम्हाला माहीतच आहे।
आता त्यांना केंद्राकडून 7 लाख कोटी इतका निधी महाराष्ट्र राज्यामधील दिला आहे। तुम्हाला महाराष्ट्र राज्याला आता सध्याला 7 लाख कोटी तुम्हाला केंद्राकडून निधी आलेला आहे। सरकार स्थापन झालेले आहे। सरकार स्थापन झालेल्या हा निधी जो आला आहे हे कोणासाठी निधी असणार आहे बघा, जे रेशनधारक आहेत, सोबतच गॅस ग्राहक आहेत आणि पेन्शन घेणारे आहेत अशा नागरिकांसाठी हा निधी आहे। बघा तुम्हाला कोणाकोणला रेशनधारक, गॅस ग्राहक, पेन्शनधारक आणि तुम्ही 60च्या वयाच्या पुढचे असाल तर तुम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी हा 7 लाख कोटीचा निधी आहे। त्यामुळे तुम्हाला कोणकोणते लाभ मिळणार आहेत व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। लाभ कोणते असणार आहे सांगतो। राज्यामधील सर्व HP गॅस असेल किंवा दुसऱ्या कंपनीचा कोणताही गॅस असेल अशा सर्व गॅस ग्राहकांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे। बघा आता 7 लाख कोटी म्हणजेच भरपूर मोठी अमाउंट आहे। तर या निधीमधूनच गॅस ग्राहकांसाठी, रेशनधारकांसाठी महत्त्वपूर्ण अशा मोठमोठ्या योजना आणि थेट लाभ सुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये आता जमा केला जाणार आहे। परंतु तुमच्याकडे कोणकोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे ते सुद्धा अगदी व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहे। बघा तुमच्याकडे कागदपत्रे कोणती लागणार आहेत, तुम्हाला लाभ कोणते मिळणार आहेत, तुम्ही लक्ष देऊन बघा। अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आता मित्रांनो आपण ओळीने बघूया की कोणता लाभ कोणत्या ग्राहकांना मिळणार आहे आणि किती मिळणार आहे। यामध्ये पहिला रेशन कार्डवर लाभ कोणता मिळेल ते बघूया। त्यानंतर गॅस ग्राहकांना काय लाभ आहे ते बघूया। त्यानंतर पेन्शनधारकांना कोणता लाभ आलेला आहे ते बघूया। राज्यातील रेशनधारकांसाठी थेट केंद्राकडून आता हा मोठा लाभ 3 ग्राहकांसाठी सुरू करण्यात आलेला आहे। परंतु यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, हा लाभ आलेला आहे परंतु तुम्हाला हा लाभ 1 जानेवारी 2025 पासून मिळणार आहे। बघा कोणकोणते तुम्हाला यामध्ये एक ऍड केलं जरी नसेल तरी सुद्धा मी सांगतो यांना सर्वात मोठा लाभ आता दिला जाणार आहे ते म्हणजे ज्येष्ठ नागरिक ज्यांचे वय 60च्या वर आहे। त्यामुळे लक्ष द्या, तुमच्यासाठी अतिशय मोठे निर्णय आहेत। राज्यामधील ज्या नागरिकांकडे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड असेल तर अशा सर्व रेशनधारकांसाठी शासनाने आतापासून रेशन कार्डवरती धान्य न देता पैशांच्या स्वरूपामध्ये अनुदान सुरू करण्यात आता येणार आहे। आणि ते अनुदान किती रुपयांचे असणार आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगणार आहे। त्यामुळे लक्ष देऊन बघा। तुम्हाला आता शासनाकडून तुम्हाला पैसे पण दिले जाणार आहे रेशन कार्ड धारकांना। हे पैसे किती असणार आहेत ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगतो। व्हिडिओ लक्षपूर्वक बघत राहा। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। यामध्ये आता तुम्हाला वर्षानुवर्षे मिळणारे तांदूळ शासनाने बंद केले आहे। तुम्हाला याचा निर्णय आता झालेला आहे परंतु अंमलबजावणी 1 जानेवारी 2025 पासून होणार आहे। यामध्ये तुम्हाला तांदूळ आता मिळणार नाही। तांदळाच्या ऐवजी तुम्हाला ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत तर त्या 9 जीवनावश्यक वस्तू दिल्या जाणार आहेत। बघा कोणत्या ते 9 जीवनावश्यक वस्तू आहेत तुम्हाला आता लाभ आता मिळणार आहे। 9 जीवनावश्यक वस्तू कोणत्या आहेत लक्ष देऊन बघा। तुम्हाला आता जे काय असेल ते पैसे किती मिळणार आहेत ते पण सांगतो बघा। इथून पुढे तुम्हाला पिवळ्या व केसरी रेशन कार्डवरती तांदूळ मिळणार नाही। आता बघा यामध्ये तुम्हाला ज्या जीवनावश्यक 9 वस्तू आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला आता गहू मिळणार आहे, सोबतच तुम्हाला साखर मिळणार आहे, मोहरीचे तेल आहे, विविध प्रकारचे मसाले आहेत, यामध्ये सोयाबीन आहे, मीठ आहे, मैदा आहे आणि विविध प्रकारच्या डाळी आहेत। सोबतच तुम्हाला हरभरा सुद्धा यामध्ये दिला जाणार आहे। बघा तुम्ही पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारक असाल तरच तुम्हाला हा लाभ दिला जाणार आहे। तर तुम्ही जर पांढरे जर तुमचे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला हा लाभ दिला जाणार नाही आणि हा लाभ 1 जानेवारी 2025 पासून दिला जाणार आहे। बघा सर्वात महत्त्वाचा निर्णय, जर तुम्ही पेन्शनधारक असाल, ज्येष्ठ नागरिक असाल तुमच्यासाठी सुद्धा अनेक निर्णय यामध्ये घेण्यात आलेले आहेत। तसेच तुम्ही गॅस ग्राहक असाल तरी सुद्धा तुमच्यासाठी निर्णय आहेत। लक्षपूर्वक व्हिडिओ बघत राहा आणि तुम्ही रेशन कार्ड धारकांनी सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण तुम्हाला किती अनुदान मिळणार आहे ते सुद्धा सांगणार आहे। सोबतच राज्यातील गॅस ग्राहकांसाठी सुद्धा महत्त्वाची बातमी आली आहे। बघा आता आपण रेशन कार्ड धारकांसाठी आता बघितलं तर आता गॅस ग्राहकांसाठी कोणती महत्त्वाची बातमी आली आहे ती सुद्धा बघणार आहोत। परंतु रेशन कार्ड धारकांनी सुद्धा हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे कारण तुम्हाला तांदूळ आता द्यायचं कॅन्सल करून तुम्हाला पैसे दिले जाणार आहेत। मग ते पैसे किती असणार आहेत आणि तुम्हाला ते पैसे कधीपासून मिळणार आहेत हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कृपया पूर्ण बघा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला ही महत्त्वाची माहिती समजणार नाही। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। गॅस ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे। गॅसचे वाढलेले भाव आणि न परवडणारा गॅस यामध्ये भरपूर मोठा फरक झालेला आहे। बघा सामान्य माणसाला गॅस आजकाल परवडत नाही। आता या दृष्टिकोनातून शासनाने काय उपाययोजना केल्या आहेत ते बघा। यामध्ये आता महाराष्ट्र सरकारने ज्या नागरिकांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल
अशा सर्व नागरिकांसाठी आणि कुटुंबधारकांसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना परत एकदा सुरू केली आहे। बघा, नवीन सरकार स्थापन झालंय, आता मंत्रिमंडळाचा पण विस्तार होत आहे, त्यामुळे तुम्हाला आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना यामार्फत तुम्हाला आता गॅस फ्री मध्ये देणार आहे। त्यासाठी अट तुम्हाला तुमच्याकडे पिवळे केशरी रेशन कार्ड असलं पाहिजे। तुमच्याकडे असेल तर तुम्हाला पैसे सुद्धा भेटणार आहेत। तुम्हाला किती पैसे भेटणार आहेत हे सुद्धा व्हिडिओच्या शेवटी सांगतो, फक्त व्हिडिओ बघत राहा। आता या योजनेअंतर्गत सर्व गॅस ग्राहकांना पूर्णपणे मोफत वर्षाला 3 गॅस दिले जाणार आहेत आणि हे 3 गॅस सिलेंडर तुम्हाला 1 जानेवारी 2025 पासून तुमच्या घरात दिले जाणार आहेत। त्यामुळे तुम्ही या योजनेचा अर्ज करणं आता गरजेचे आहे। ज्यांनी अर्ज केला नसेल तर त्यांना अर्ज कसा करायचा व्हिडिओच्या शेवटी सांगितलं जाणार आहे। तसेच आतापासून गॅसवरती सबसिडी पण मिळणार आहे। वर्षाला 10 गॅसवरती सबसिडी पहिल्यांदा मिळत होती, परंतु आता तुम्हाला आतापासून म्हणजे 2025 पासून तुम्हाला 12 गॅसवरती सुद्धा सबसिडी दिली जाणार आहे। बघा, सगळ्यात महत्त्वाचे आनंदाचे निर्णय आहेत। तुम्हाला पहिला 3 गॅस दिले जाणार अशी घोषणा होत होती, परंतु त्याची अंमलबजावणी आता 1 जानेवारी 2025 पासून होत आहे। बघा, आता तुम्हाला ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा आनंदाची बातमी सांगतो। बघा, सोबतच तिसरा जो निर्णय आहे त्याच्यामध्ये राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी आहे। बघा, राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने पेन्शनमध्ये वाढ केली आहे। बघा, पेन्शन ही कोणाला दिली जाते तर एक रिटायरमेंट झाले किंवा ज्यांचे वय 60 ते 65 वर्षापेक्षा जास्त आहे तर तुम्हाला पेन्शनमध्ये वाढ केली आहे। परंतु तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड सोबतच बँक पासबुक असणं आता आवश्यक आहे। त्यानंतर तुम्हाला हा लाभ थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। सर्वात मोठा आनंद 60 ते 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आलेला आहे। तुम्हाला आता पेन्शन वाढवून मिळणार आहे। तुम्हाला किती मिळणार आहे काय बघा, व्यवस्थित सांगतो। प्रथम ज्येष्ठ नागरिकांना अगोदर शासनाने काय केलं होतं की 1500 रुपयांची पेन्शन सुरू केली होती। बघा, ज्यांचे वय 60 ते 65 वर्षाच्या दरम्यान असेल किंवा 60 वर्षाच्या पुढे असेल अशा नागरिकांसाठी, अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी 1500 रुपये इतकी पेन्शन सुरू केली होती, परंतु आता 2025 पासून आता 600 रुपयांनी ही पेन्शन ज्येष्ठ नागरिकांची ही पेन्शन वाढवण्यात आली आहे। परंतु काही ज्येष्ठ नागरिक असे पण आहेत की अजून पण त्यांना 1500 रुपये पेन्शन मिळत नाही, तर त्यांनी मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत अर्ज आता करायचा आहे, तरच तुम्हाला ही पेन्शन मिळणार आहे। बघा, तसेच जे सरकारी पेन्शन घेतात त्यांच्यासाठी 2 गुड न्यूज आले आहेत। ती म्हणजे आता तुम्हाला जीवन प्रमाणपत्र जे नोव्हेंबरमध्ये सादर करायचं असतं ते जीवन प्रमाणपत्र द्यायला बँकेत जावे लागणार नाही। तसेच आता तुमची पेन्शन तुम्हाला कोणत्याही बँकेमधून तुम्ही काढू शकणार आहात। ही होती अतिशय महत्त्वाची बातमी। मित्रांनो, तुम्हाला बातमी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला रेशन कार्डवर जे अनुदान दिले जाणार आहे ते तुम्हाला आता वार्षिक 9000 रुपये अनुदान तुम्हाला आता दिले जाणार आहे। त्यामुळे तुम्ही याचा लाभ नक्की घ्या व अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।